नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल्स टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला बघितला. बघा हा फॉर्म्युला का ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल्स टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, या फॉर्म्युल्याच्या आधारावरती आपण एक्झाम्पल बघितले. आता आपल्याला नवीन फॉर्म्युला बघायचा आहे. हाच फॉर्म्युला आहे, तो फक्त ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. तर फॉर्म्युला दुसरा जो आहे ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू सेम ब्रॅकेट. फक्त इथे ए मायनस बी आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब आहे म्हणून इथे ए मायनस बी आणि इथे मग प्लस येणार ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर पहिल्याने ए प्लस बी घ्यायचा आणि हा प्लस मायनस घ्यायचा. आणि ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर हा मायनस घ्यायचा पहिल्या ब्रॅकेट, नंतर मग सर्व प्लस घ्यायचा. तर हा जो सेकंड फॉर्म्युला आहे, जसे आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघितले तसेच आता या फॉर्म्युल्यावर आधारित जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये, प्रॅक्टिस सेट 6.3 क्वेश्चन नंबर 1 फॅक्टराइज क्वेश्चन नंबर 1. y क्यूब मायनस 27 एक्झाम्पल आहे. आता बघा, याचा क्यूब रूट y ब्रॅकेट क्यूब चिन्ह मायनस, याचा क्यूब रूट 3 ब्रॅकेट क्यूब. मग आता तुमचा हा फॉर्म्युला येते. मग हा तुमचा a आणि हा तुमचा b. A is equals to y and b is equals to 3. बघा a is equals to आपण काय टाकणार, a is equals to y आणि b is equals to किती 3. मग आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला लिहायचा a मायनस बी a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू a मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए म्हणजे काय वाय मायनस बी म्हणजे काय 3 सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हणजे काय वायचा स्क्वेअर प्लस ए म्हणजे काय वाय इंटू बी किती 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट वाय मायनस 3 सेकंड ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस यांचा मल्टिप्लाय 3 इंटू वाय 3y प्लस 3 स्क्वेअर इज 9. म्हणजे काय करायचं, क्यूब रूट काढायचे. a इज इक्वल्स टू वाय आणि b इज इक्वल्स टू 3. फॉर्म्युला लिहायचा आणि जिथे जिथे a आहे तिथे y टाकायचा, जिथे जिथे b आहे तिथे 3 टाकायचा. स्क्वेअर करायचा, मल्टिप्लाय करायचा. हे तुमचं काय होणार, त्याचा फॅक्टराइज होणार. अजून आपण एक्झाम्पल बघणार. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 6.3 मधलं एक्झाम्पल नंबर 3. बघा 27m क्यूब मायनस 216 n क्यूब. मग आता बघा, आपण काय करतो, क्यूब रूट काढतो. याचं क्यूब रूट 3, याचं क्यूब रूट m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस याचं क्यूब रूट किती 216चं घनमूळ 3 216चं घनमूळ 8. बघा 8 8 8 गुणिला 8 गुणिला 8 8 8 64 गुणिला 8 8 सक 48 8 चोक 32 3 8 सक 48 8 नाही तो
6चा येईन बहुतेक. 6 6 36 36 सब बघा 36 सब जर केले तर 6 6 36 3 साइन त्रिका 3 21 किती 36. मग आता आपण या ठिकाणी घेणार 6 कारण काय 6 गुणिले 6 गुणिले 6 केलं तर किती होतं 216. मग इथे लिहितो तुम्ही 6 216चं घनमूळ 6 याचं घनमूळ n आणि याचा घन. मग आता a हा तुमचा a हा तुमचा b. a is equals to 3m and b is equals to 6n. फॉर्म्युला a cube minus b cube is equals to a minus b second bracket a square plus ab plus b square ब्रॅकेट कंप्लीट. आता जिथे जिथे a आहे तिथे तिथे आपण काय टाकणार 3m टाकणार आणि जिथे जिथे b आहे तिथे तिथे 6n टाकणार. a is equals to a म्हणजे काय 3m वजा b म्हणजे काय 6n ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे 3m चा स्क्वेअर अधिक a म्हणजे काय 3m b म्हणजे काय 6n प्लस b स्क्वेअर म्हणजे 6n चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मग आता बघा हा ब्रॅकेट 3m वजा 6n ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट. आता हा इथे सेकंड ब्रॅकेट म्हणजे 3चा वर्ग 9 m वर्ग अधिक n चा गुणाकार sin त्रिक 18 m n अधिक 6चा वर्ग 36 यांचा वर्ग. असे हे आपण या ठिकाणी याचे फॅक्टर पाळलेले. 27 m चा घन वजा 216 n चा घन याचं घनमूळ काढलं 3m याचं घनमूळ काढलं 6n. a बरोबर घेतला आपण 3m b बरोबर घेतला 6n. फॉर्म्युला लिहिला a च्या ठिकाणी आपण 3m टाकला b च्या ठिकाणी 6n टाकलं. स्क्वेअर आहे तिथे स्क्वेअर केला मल्टिप्लाय तिथे मल्टिप्लाय केला. ठीक आहे. अजून एक्झाम्पल घेऊ. नंबर 5 बघा 8p क्यूब मायनस 27p क्यूब. मग आता त्याच प्रकारे जायचं आपण. याचं घनमूळ 2 8चं घनमूळ 2 p चं घनमूळ p आणि ब्रॅकेट क्यूब मायनस याचं घनमूळ 3 अपॉन याचं घनमूळ p आणि ब्रॅकेट क्यूब. a इज इक्वल्स टू काय झालं तुमचा 2p हा तुमचा a आणि हा तुमचा b. a is equals to 2p and b is equals to 3 upon p. मग आता आपण फॉर्म्युला लिहितो a cube minus b cube is equals to a minus b second bracket a square plus ab plus b square bracket complete is equals to a म्हणजे काय 2p minus b म्हणजे काय 3 upon p bracket complete सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे काय 2p चा स्क्वेअर प्लस a म्हणजे काय 2p इंटू b म्हणजे काय 3 अपॉन p प्लस b स्क्वेअर म्हणजे काय 3 अपॉन p ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. मग आता इथे बघा 2p मायनस 3 अपॉन p सेकंड ब्रॅकेट 2चा वर्ग 4 p चा वर्ग अधिक यांचा गुणाकार. आता इथे गुणाकार आहे म्हणून आपण हा p कट करून टाकू. बेत्रिक 6 अधिक 3चा वर्ग 9 आणि p चा वर्ग p वर्ग ब्रॅकेट कंप्लीट. फक्त गुणाकार असताना आपण हा p आणि p कट केलेला आहे. प्लस मायनस चिन्ह असताना आपण कट करू शकत नाही. तर हे एक्झाम्पल होतं. एक्झाम्पल नंबर 5 2p minus 3 upon 5 4p square plus 6 plus 9 upon p square. अजून एक्झाम्पल घेऊ आपण 7 बघा 64x cube minus 729y cube. ठीक आहे. मग आता बघा याचं क्यूब रूट 4 4 चौक 16 16 चौक 64 याचं क्यूब रूट x ब्रॅकेट क्यूब मायनस याचं क्यूब रूट किती 729 चं
9 9 81 आणि 9 8 72. बघा 81 गुणिले 9 केले, 9 करून 9 8 72, 729 होतात. बरोबर आहे. म्हणजे याचं घनमूळ किती 9, याचं घनमूळ y आणि ब्रॅकेट क्यूब. मग तुमचा हा तुमचा ए होणार, हा बी होणार. a इज इक्वल्स टू 4x, b इज इक्वल्स टू 9y. इथे फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल्स टू a मायनस b, सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू a म्हणजे काय 4x मायनस b म्हणजे काय 9y, ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे काय 4x चा स्क्वेअर प्लस a म्हणजे काय 4x इंटू b म्हणजे काय 9y प्लस 9y चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता इथे ब्रॅकेट मध्ये 4x मायनस 9y, सेकंड ब्रॅकेट 4 चा वर्ग 16, x चा वर्ग x वर्ग अधिक तिथे गुणाकार 4 9 36 x y अधिक 9 चा वर्ग 81 y चा वर्ग y वर्ग, ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल असे पहिल्यांदा क्यूब रूट काढायचं, ए बरोबर काय बी बरोबर काय ते लिहून घ्यायचं, फॉर्म्युला लिहायचा, ए ची किंमत जी आहे ती लिहा, बी ची किंमत जी आहे ती लिहायची. ठीक. क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. एक x प्लस y ब्रॅकेट क्यूब मायनस x मायनस y ब्रॅकेट क्यूब. बघा आता लक्षात इकडे इथे x प्लस y ब्रॅकेट क्यूब x मायनस y ब्रॅकेट क्यूब. आपल्याला फॉर्म्युले पार्ट पाहिजे. मी आधी सांगितलं x प्लस y ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपला झाला x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर प्लस y स्क्वेअर y क्यूब. बरोबर आहे. हा x प्लस y ब्रॅकेट क्यूब x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब आणि y चा हा पण झालाय आपला x मायनस y ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. इथे x क्यूब मायनस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर मायनस y क्यूब. बरोबर आहे. याच्यावरचे एक्झाम्पल पण आपण घेतले. आता हा फॉर्म्युला आपण इथे लिहू. त्याच्याकरता जेवढे फॉर्म्युले होतात तेवढे फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला लगेच लिहायचे. आता इथे बघा मी चौकोनी ब्रॅकेट करतो. हा x प्लस y चा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय होईल तो x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब, ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस सेकंड ब्रॅकेट हे मायनस चिन्ह इथे दिलं. x मायनस y चं एक्सपान्शन हे आहे x क्यूब मायनस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर मायनस y क्यूब, ब्रॅकेट कम्प्लीट. बघा x क्यूब मायनस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर मायनस y क्यूब. मग आता x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब मायनस हा x क्यूब. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून सगळे चिन्ह बदलू आपण. वजा आहे तर अधिक 3x स्क्वेअर y अधिक आहे तर वजा 3xy स्क्वेअर वजा आहे तर अधिक y क्यूब. मग आता हा अधिक x स्क्वेअर हा वजा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर गेट कॅन्सल. 3x स्क्वेअर y आणि प्लस 3x स्क्वेअर y. लक्ष द्या. अधिक 3x वर्ग y अधिक 3x वर्ग y झाले 6x वर्ग y अधिक 3xy वर्ग आणि हा वजा 3xy वर्ग अधिक 3xy वर्ग वजा 3xy वर्ग कट झाले. आता हा तुमचा y घन अधिक y घन, एक y घन अधिक एक y घन किती झाले 2y घन, 2y घन. असं हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे सोडवायचं, हे सोपं रूप द्यायचं. अजून याच्यातले एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब.
एक्सपान्शन काय आहे? एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय प्लस 3x वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब. मग इथे ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब. बरोबर आहे. हा ए क्यूब जसं तसा आणि तुमचा हा इथे आपण बी क्यूब घेतला तर आणि हा तुमचा मायनस बी क्यूब. आता हा अधिक ए क्यूब आणि हा वजा ए क्यूब तो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर अधिक बी क्यूब आणि वजा बी क्यूब तोही कॅन्सल झाला. उरला फक्त तुमचा 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. आणि लक्षात या ठिकाणी हा फॉर्म्युला दुसरा काही नसून हा जो आहे हा फॉर्म्युला आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. आपण सोडवलेला आहे तो फक्त काय आहे एक्सच्या ठिकाणी ए आहे आणि वायच्या ठिकाणी बी आहे. म्हणजे जिथे एक्स स्क्वेअर होता जिथे एक्स क्यूब होता तिथे ए क्यूब झाला. 3x स्क्वेअर वाय होता तर इथे काय झालं 3a स्क्वेअर बी झाला. जिथे जिथे एक्स होता तिथे ए केला आणि जिथे जिथे बी होता वाय होता तिथे तिथे आपण काय केलं आहे बी केलेलं आहे. हे तुमचं शेवटचं आन्सर. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. 4 बघा पी क्यूब मायनस इन ब्रॅकेट पी प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. मग आता आपण या ठिकाणी हा पी क्यूब मायनस याचं एक्सपान्शन काय येणार पी स्क्वेअर पी क्यूब प्लस 3p स्क्वेअर इंटू 1 प्लस 3p इंटू 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब. ठीक आहे. म्हणलं हे काय इथे तर हा तुमचा एक्स आणि हा वाय. मग एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय प्लस 3x वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब हा फॉर्म्युला आहे. मग जिथे तुमचा x आहे तिथे काय आहे p आहे आणि जिथे y आहे तिथे 1 आहे. त्याच आपण किमती या ठिकाणी टाकल्या. म्हणजे हा तुमचा x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब. मग y म्हणजे काय ज्या ठिकाणी y आहे तिथे आपण 1 टाकलेला आहे. तर आता बघा हा p क्यूब मायनस इन ब्रॅकेट p क्यूब प्लस हा झाला 3p स्क्वेअर गुणाकार केला प्लस हा झाला 1 चा स्क्वेअर 1 इंटू 3 3p प्लस 1 चा क्यूब 1 ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता बघा हा p क्यूब मायनस p क्यूब कंसाच्या बरोबर चिन्ह कंसाला चिन्ह बदलू मायनस 3p स्क्वेअर प्लस 3p प्लस ने हा मायनस होईल. बघा हा मायनस प्लस येतर मायनस प्लस येतर मायनस प्लस येतर मायनस. आज इथे आपण काय केला 1 केला. मग आता इथे फक्त प्लस पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर कट झाला. उरला तुमचा 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. म्हणजे काय करायचं फक्त या ठिकाणी आपण हे जसं होतं तसंच केलं. फक्त p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब म्हणजे x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब या सूत्राचा उपयोग केला. कंसामध्ये त्याचा वर्ग केला गुणाकार केला. कंसाच्या बरोबर चिन्ह म्हणून आपण या ठिकाणी त्यांचे चिन्ह बदलले अधिक वजा कट केले. बाकीचं तुमचं ते आन्सर आहे. अजून आपण पुढच्या ह्याच्यात एक्झाम्पल घेणार आहोत सिम्प्लिफायची प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये. त्याकरता सगळे तुम्हाला फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा फॉर्म्युला एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचा फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय तुम्हाला 6.4 जो प्रॅक्टिस सेट जो येणार नाही. त्याच्याकरता फॉर्म्युले पाठ करायचे. आता त्यातलं आपण एक्झाम्पल बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.4. एक्झाम्पल नंबर 1 m square minus n square upon in a bracket m plus n bracket square into m square plus mn plus n square upon
एम क्यूब मायनस एन क्यूब. बघा आता या ठिकाणी आपल्याला सगळे फॉर्म्युले टाकायचे. आता हा फॉर्म्युला कशा बरोबर आहे? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय असा फॉर्म्युला आहे. मग एक्स जिथे आहे तिथे एम आहे, जिथे वाय आहे तिथे एन आहे, म्हणून याचे दोन ब्रॅकेट होतील एम प्लस एन आणि एम मायनस एन ब्रॅकेट कंप्लीट. आता हा एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, एम प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला जो आहे आपण जो घेणार आहे आता या ठिकाणी एम प्लस एन स्क्वेअर. तर एम प्लस एन स्क्वेअर म्हणजे काय करतो या ठिकाणी लक्ष द्या, हे स्क्वेअर आहे ना, जसं एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स, तसं एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय एम प्लस एन इंटू एम प्लस एन 2 टाइम्स, म्हणजे एम प्लस एन इंटू एम प्लस एन चा स्क्वेअर प्लस इन अ ब्रॅकेट एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अपॉन. आता हा फॉर्म्युला आता आपण एक्झाम्पल घेतले एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आता आपण एक्झाम्पल सोडले याच्यावरती. आता जिथे एक्स आहे तिथे एम आहे, जिथे एन आहे तिथे, जिथे वाय तिथे एन आहे, म्हणून मी काय करतो एक्स मायनस वाय म्हणजे इथे काय येणार तुमचा एम मायनस एन आणि इथे काय येणार आहे एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मग आता इथे मल्टिप्लाय आहे मग आपण कट करणार. हा ब्रॅकेट जो आहे एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर हा ब्रॅकेट एम प्लस एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर या ब्रॅकेटशी कट होऊन जाईल. त्याच्यानंतर एम मायनस वन हा ब्रॅकेट आणि एम मायनस वन हा ब्रॅकेट कट होऊन जाईल. एम प्लस एन आणि हा एम प्लस एन हाही कट होऊन जाईल. मग वरती काय उरलं तुमचं काही नाही म्हणजे 1 अपॉन खाली काय उरला हा एकच ब्रॅकेट एम प्लस एन. लक्षात असं सिम्प्लिफाय करायचं. प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये मिक्स आहे, सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले असतील, फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. अजून आपण याच्यावरती एक्झाम्पल घेऊ. नंबर 3 8x क्यूब मायनस 27y क्यूब अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. बघा आता लक्ष दे इकडे. आता क्यूब आहे ना म्हणून मी याचं क्यूब रूट 2, याचं क्यूब रूट x ब्रॅकेट क्यूब मायनस 27 चं क्यूब रूट 3, याचं क्यूब रूट y ब्रॅकेट क्यूब अपॉन स्क्वेअर आहे ना हा म्हणून याचं स्क्वेअर रूट 4 चं स्क्वेअर रूट 2 मायनस 9 चं स्क्वेअर रूट 3 y चं स्क्वेअर रूट y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि हा x क्यूब मायनस y क्यूब. हे फॉर्म्युले अप्लाय करण्याकरता मी याचं वरचं स्क्वेअर रूट काढलं आणि खालच्याचं वरच्याचं क्यूब रूट काढलं आणि खालच्याचं स्क्वेअर रूट काढलं. मग आता पुढे बघा यामध्ये आता याचा फॉर्म्युला मी असं म्हणतो या ठिकाणी हा तुमचा a किंवा इथे असं मी म्हणतो हा x आणि हा तुमचा y म्हणजे फॉर्म्युला कुठला होणार तुमचा एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स मायनस वाय सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. आता एक्स म्हणजे काय 2x, वाय म्हणजे काय 3y आणि हा तुमचा फॉर्म्युला असा आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी अँड a मायनस बी. आता हा तुमचा a आहे ना हा तुमचा b आहे. a म्हणजे 2x, b म्हणजे काय 3y. मग आता बघा पहिला फॉर्म्युला कुठला एक्स क्यूब मायनस वाय क्यूब एक्स प्लस वाय एक्स म्हणजे काय 2x प्लस मायनस वाय म्हणजे काय 3y ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर म्हणजे काय 2x चा स्क्वेअर प्लस x 2x इंटू y 3y प्लस 3y चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अपॉन a स्क्वेअर
मायनस बी स्क्वेअर गोष्ट ए प्लस बी ए मायनस बी. ए म्हणजे काय 2x, 2x प्लस वाय आणि 2x मायनस वाय ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता इन ब्रॅकेट 2x मायनस 3y सेकंड ब्रॅकेट दोनचा वर्ग 4x वर्ग अधिक यांचा गुणाकार व्यतिरिक्त 6xy अधिक 3चा वर्ग 9y चा वर्ग ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन हे तुमचे 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y. हा बघा इथे आपण 2x प्लस 3y लिहिले पाहिजे होते. 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y म्हणून 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y. मग आता बघा हा ब्रॅकेट कम्प्लीट केला. मग आता 2x मायनस 3y 2x मायनस 3y कट झाले. इथे उरले 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर आपण ला काय उरले 2x प्लस 3y. हे जरा सिम्प्लिफाय केलं अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल होतं 5 नंबरचं 2x प्लस 3y आणि 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला x क्यूब मायनस y क्यूब आणि इथे जो केला आपण तो कुठला केला a स्क्वेअर मायनस b. त्याचे हे दोन ब्रॅकेट आणि याचे हे दोन ब्रॅकेट इथे आले. हे बघा आता आपण याचे फॅक्टर काढू. आपण एक्झाम्पल नंबर 5 मध्ये 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 डिवाइडेड बाय x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6 अपॉन x स्क्वेअर मायनस 4. आता बघा एकेकाचे फॅक्टर कसे काढतो या ठिकाणी. पहिले 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2. आता 3 टू जा 6 आणि 6चे अवयव. 6चे अवयव काय येणार 3 दुणे 6 3 दुणे 6 वजा 3 अधिक 2 बरोबर वजा 1 बरोबर आहे. हा वजा 1 येतो. मग 3x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 2. पहिलं दुसरं पद तिसरं चौथं पद. इथे 3 कॉमन काढले x तो कॉमन काढला. इथे उरला x वजा 1 3x तर कॉमनच काढलाय प्लस इथे 2 2 7 म्हणून 2 कॉमन काढला. इथे उरला x मायनस 2 कॉमन काढला म्हणजे इथे उरला 1 x मायनस 1 x मायनस 1 हा एक ब्रॅकेट केला आणि जो कॉमन काढला आहे तो तुमचा 3x प्लस 2 हे तुमचे दोन ब्रॅकेट झाले. त्याच्यानंतर हा x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12. आता 12चे अवयव किती येणार 4 त्रिक 12 वजा 4 वजा 3 म्हणजे याचे दोन ब्रॅकेट आला x मायनस 4 आणि x मायनस 3 हे दोन ब्रॅकेट. त्याच्यानंतर तिसरा हा 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6. आता पहिल्या संख्येचा चौरकापेक्षा असते 3 गुणिला 6 साइन त्रिक 18 18चे अवयव 9 दुणे 18 वजा 9 अधिक 2 बरोबर वजा 7. मग बघा पहिलं पद 3x स्क्वेअर मायनस 9x प्लस 2x मायनस 6. पहिलं दुसरं पद तिसरं चौथं पद इथे 3 आणि x कॉमन काढला 3 कॉमन काढला x पण काढला उरला फक्त x मायनस याला आपण समजा 3 ने भाग दिला 3 3 कट झाले x उरला याला 3 ने भाग दिला 3 त्रिक 9 x कॉमन काढला आहे प्लस इथे आपण 2 कॉमन काढला x मायनस व्यतिरिक्त 6 हे दोघं कंस सारखे आले म्हणजे x मायनस 3 आणि 3x प्लस 2 हे दोन ब्रॅकेट आले. आणि याचे दोन ब्रॅकेट कुठले हे तुम्हाला सांगितलं x स्क्वेअर मायनस 4 म्हणजेच काय x स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर म्हणजे हा झाला तुमचा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b आणि दुसरा फॉर्म्युला a मायनस b म्हणजेच काय होणार तुमचे x प्लस 2 आणि x मायनस 2 हे दोन ब्रॅकेट. आता ब्रॅकेट बघा आपण. पहिल्याचं काय x मायनस 1 सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2 अपॉन सेकंडचे काय हा सेकंड x मायनस 4 x मायनस 3 x मायनस 4 x मायनस 3 डिवाइडेड बाय थर्डचं काय तुमचं x मायनस 3 आणि 3x प्लस 2 3x प्लस 2 अपॉन x प्लस 2 आणि x मायनस 2. मग आता बघा
हा x मायनस 1 3x प्लस 2 अपॉन x मायनस 4 सेकंड ब्रॅकेट x मायनस 3 डिवाइडेड मल्टिप्लाय केलं इथे छेदाला अंश केला अंशाला छेद केला x प्लस 2 आणि x मायनस 2 अपॉन x मायनस 3 आणि सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2 अंशाला छेद केला छेदाला अंश केला. माझा बघा 3x प्लस 2 3x प्लस 2 कट झाला. त्याच्यानंतर अजून काय कट होईल 3x प्लस 2 3x प्लस 2 कट झाला. बाकी तुमचं आहे तसंच. मग या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला पाचवे एक्झाम्पल आहे. पहिला तुमचा ब्रॅकेट तो इथे उरला x मायनस 1 सेकंड काय उरतो x प्लस 2 आणि x मायनस 2 बरोबर आहे हे दोन ब्रॅकेट अपॉन इथे काय उरले तुमचे x मायनस 4 हा ब्रॅकेट आणि इथे हा x मायनस 3 ब्रॅकेट आणि इकडचा हा x मायनस 3 ब्रॅकेट बरोबर आहे. असं लिहिलं तरी पण चालेल आणि पुन्हा जर असं लिहिलं आपण x मायनस 1 x प्लस 2 आणि x मायनस 2 x प्लस 2 x मायनस 2 म्हणजे काय होतो x स्क्वेअर मायनस 4 तो लिहिला तरी चालेल x मायनस 4 अपॉन हा x मायनस 4 ब्रॅकेट कम्प्लीट आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस 3 इंटू x मायनस 3 आपण जर x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तरी सुद्धा चालेल किंवा इथपर्यंत लिहिलं तरी पण चालेल. x मायनस 3 जसं तसं लिहिला x प्लस 2 x मायनस 2 काय होतो तर x स्क्वेअर मायनस 4 तो लिहिला x मायनस 4 जसं तसं लिहिला x मायनस 3 इंटू x मायनस 3 काय होतो x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर होतो तसं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर बघा असे फॅक्टर या ठिकाणी पाडायचे आपल्याला आणि वेगवेगळी उदाहरणे सोडवायची. बाकीची जी काय उदाहरणं आहेत ती तुम्ही घरी सोडवायची आहेत. तुम्ही सोडवल्याशिवाय उदाहरणं सोडवता येणार नाही. ठीक आहे. बाकी आपण नंतरच्या वेळेला घेऊया. चॅप्टर संपलं या ठिकाणी.